10वी सीबीएसई या विद्यार्थ्यांना मराठी या विषयामध्ये विभाग ब हा व्याकरणावर आधारित आहे. 20 गुण व्याकरणाला देण्यात आलेले आहे आणि 20 पैकी 20ही गुण तुम्हाला सहज मिळू शकतात. मी विद्यार्थ्यांच्या चुका बघितल्या, याच्या अनुषंगानं ठरवलं की विद्यार्थ्यांकरता व्याकरणावर सोपी पद्धतीनं व्हिडिओ बनवायचे, छोटे छोटे व्हिडिओ. आता माझे प्रत्येक व्हिडिओ छोट्या छोट्या भागामध्ये येतील, ज्याच्यामध्ये जसं शब्दांच्या जाती असेल, काळ असेल, वचन असेल, लिंग असेल, समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील आणि समास असेल त्यानुसार किंवा वाक्यांचे प्रकार याच्यावर मी व्हिडिओ देणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नाम बघणार आहोत आणि नामाचे इतरही काही 3 प्रकार पडतात. ते कोणते आहेत ते समजून घेणार आहोत. फक्त व्यवस्थित समजून घ्या. अडचण आली तर मला नक्की विचारा. पूर्णपैकी पूर्ण गुण देणारा हा विभाग आहे. मित्रांनो, चला समजून घेऊ. सर्वात प्रथम आपल्याला जो आहे शब्दांच्या जातीमध्ये तो आहे नाम. सर्वात महत्वाचं आहे पहिले शब्दांच्या जाती. आणि शब्दांच्या जाती यामध्ये तुम्हाला पहिला आहे नाम. आता नाम म्हणजे काय, तर नामाचे एकूण 3 प्रकार देण्यात आलेले आहेत. तुमचं, माझं हे जे नाव आहे, जसं आपण म्हणतोय सुधीर आहे, वेदांत आहे, वैभव आहे, नैतिक आहे, हार्दिक आहे, ओके, त्याच्यानंतर आरुष आहे, हे सगळे जे आहेत ना हे नाव आहेत. आणि जसं आता आपण म्हणतो कविता असेल, नीता असेल, हे सगळे नाव आहेत मित्रांनो. त्याचबरोबर नुसतं माणसांचे, वस्तूंचे आणि प्राण्यांचे यांचे सुद्धा जे असतात ना त्याला दिलेले ते त्याचे नावं असतात. ओके, मग आता नामाचे प्रकार किती आहेत? नामाचे 3 प्रकार पडतात. लक्षात घ्या. पहिला प्रकार आहे विशेष नाम. समजून घ्या, विशेष नाम. आता विशेष नाम म्हणजे याची डेफिनेशन म्हणजे काय, याची डेफिनेशन कशी करता येईल बघा. म्हणजे त्या व्यक्तीला किंवा वस्तूला किंवा प्राण्याला दिलेलं जे नाव असतं ते त्यालाच असतं, त्याला विशेष नाम म्हणतात. बघा समजून घेऊ. विशिष्ट व्यक्तीला त्यानंतर प्राण्याला किंवा वस्तूला दिलेले जे नाव आहे, दिलेले नाव म्हणजे त्याला विशेष नाम असं म्हणतात. आता एक उदाहरण बघता येईल का, याच्यावर उदाहरण बघूया. बघा, जस्ट एक्झाम्पल उदाहरण जसं बघून घ्या. जसं संतोष हे नाव आहे, बरोबर. राधा हे नाव आहे, हे त्यालाच दिलाय मित्रांनो. ओके, समजून घ्या. गंगा हे नाव आहे. बाहुबली हे नाव आहे की नाही. कटप्पा हे नाव आहे की नाही. अशा पद्धतीनं जनरली सांगण्याचं की त्यालाच दिलेलं जे नाव असतं त्याला विशेष नाम म्हणतात. जसं संतोष, राधा, गंगा, बाहुबली, वेदांत, वैभव, नीता, स्वप्नाली, प्रिया, अशा पद्धतीचे वेगवेगळे नावं याला विशेष नाम असं म्हणतात. काहीही कठीण नाही माझ्या मते, अगदी सोपं आहे. दुसरं आपण समजून घेऊया मित्रांनो. विशेष नाम झालं. दुसरं आहे सामान्य नाम. आता सामान्य नाम आणि विशेष नामामध्ये फरक बघा. सामान्य नाम, आता सामान्य नाम म्हणजे काय, ज्या नावावरून आपण डेफिनेशन पहिले बघूया. ज्या नावावरून कोण्या एका व्यक्तीचा बोध न होता समूहाचा बोध होतो. बघा, कोणाचा, समूहाचा बोध होतो त्याला सामान्य नाम म्हणतात. बघा, सामान्य नाम म्हणतात. कशाचा बोध होतो? समूहाचा बोध होतो, समूहाचा. आता समूहाचा म्हणजे ग्रुपचा बोध होतो. जसं आता उदाहरण बघूया आपण, थोडस याचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल बघा, उदाहरण जसं मुलगी, मुलगा, बघा, शाळा. आता याच्यावरनं डॉक्टर हे नाव बघा तुम्ही, हे नामच आहे पण मित्रांनो हे सामान्य नाम आहे. कोण्या एका ग्रुपचा बोध करतात, अख्ख्या एका व्यक्तीचा बोध करत नाही. तसं सगळे मुलं या साईडने या, मुली या साईडनं उभ्या राहतील म्हणजे त्याच ग्रुपचा भाग आला. बघा, त्याच्यानंतर आपण म्हणतो अमरावतीमध्ये किती शाळा आहेत. शाळा हा बोध झाला कसा, समूहाचा. जेव्हा समूहाचा बोध होतो त्याला सामान्य नाम म्हणतात. समजून घ्या. जसं पेन, पुस्तक, ओके, हे झालं सामान्य नाम. पण आपण जर म्हटलं जॉग्रफीचं बुक, जॉग्रफी हे विशेष नाम आहे कारण की त्या विषयाला दिलाय. ठीक आहे ना, लक्षात घ्या. डॉक्टर म्हटलं तर डॉक्टर हे सामान्य नाम झालं कारण की डॉक्टर म्हणजे अमरावतीमध्ये बरेच डॉक्टर आहे. पण आपण जर म्हटलं निस्ताने डॉक्टर, आपण म्हटलं पाटील डॉक्टर, तर पाटील हा विशेष नाम झालं आणि डॉक्टर हा झालं सामान्य नाम. ओके, लक्षात आलं असेल. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे मित्रांनो, तो प्रकार आहे, आपण इथं लिहूया, तुमच्या लक्षात येईल. तिसरा प्रकार
विशेष नाम, सामान्य नाम आणि त्याच्यानंतर आहे भाववाचक नाम. अगदी सोपं आहे. भाववाचक नाम. आता भाववाचक नाम म्हणजे काय? भाववाचक नाम म्हणजे त्याच्यात भावना प्रगट होतात, इमोशन्स प्रगट होतात, त्याला भाववाचक नाम म्हणतात. आता इमोशन्स कसे असतात? जसं राग आहे, वेदना आहे, बघून घ्या, हे इमोशन्स आहेत. दुःख आहे, दुःख, आनंद आहे, ओके, हे सगळे जे आहेत ना हे भाव आहेत. आणि हे जेव्हा त्या वाक्यात येतात तेव्हा त्याला आपण भाववाचक नामच म्हणतो, पण ते भाववाचक नाम आहे. इथं समजायला तुम्हाला कधी कन्फ्युज जाईल, पण एवढी गोष्ट जर लक्षात ठेवली की भाववाचक नाम म्हणजे जिथं इमोशन्स येतात, राग, वेदना, दुःख, आनंद, हास्य, ठीक आहे, तो थोडासा प्रामाणिकपणा, हा सुद्धा भावच आहे. प्रामाणिकपणा तुमचा भाव आहे, तो बघा, प्रामाणिकपणा, दयाळूपणा, कष्टाळूपणा हा तुमचा एक भाव आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. जसं आता आपण एक एक्झाम्पल इथं बघूया आणि एक्झाम्पलच्या माध्यमाने समजून घेऊया. समजा एक एक्झाम्पल इथं घेऊ आपण. आता एक्झाम्पल घेऊ की राम राम हुशार आहे. आता ह्या वाक्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या की राम हे काय झालं? राम हे विशेष नाम आहे. विशेष नाम, बरोबर आहे. आता दुसरं एक आपण उदाहरण घेऊया. दुसरं उदाहरण बघा, हे पहिलं झालं. दुसरं एक्झाम्पल घेऊ. पहिलं एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल घेऊया की तो मुलगा, समजून घ्या, तो मुलगा हुशार आहे. आता तो मुलगा हुशार आहे, याच्यामध्ये कोणचं नाम आलं मित्रांनो? इथं बघा, मुलगा हे कोणतं नाम आलेलं आहे? सामान्य नाम आलेलं आहे, सामान्य नाम. आता त्याच्यानंतर आपल्याला भाववाचक नामचं उदाहरण पाहायचं असेल तर इथं एक उदाहरण आपण बघूया. एक एक्झाम्पल घेऊया. आता समजून घ्या तुम्हाला काय म्हणतोय की तो फार प्रामाणिक आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या मित्रांनो की प्रामाणिक हे जो शब्द आला, हा म्हणजे त्याचा भाव आहे, म्हणजे हा झाला भाववाचक शब्द, त्यामधला भाववाचक नाम झाला, शब्द नाही, भाववाचक नाम. तर हे भाववाचक नाम आहे, प्रामाणिकपणा. ठीक आहे. तो दयाळू आहे. आता तो दयाळू आहे असं म्हटल्यानंतर दयाळूपणा हा त्याचा झाला भाव. तो दयाळू आहे. आता तो दयाळू आहे या वाक्यांमध्ये जर भाववाचक नाम कोणतं आहे? तो दयाळू, हे झालं भाववाचक नाम. मित्रांनो, नामाच्या याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, कळले असतील. विशेष नाम म्हणजे विशिष्ट व्यक्तीचं नाव, आणि सामान्य नाव म्हणजे ग्रुपचं नाव, आणि त्याच्यानंतर भाववाचक नाम म्हणजे इमोशन्स. लक्षात आलं असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पाठवा. पुढचं व्याकरण मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. थँक्यू. बेस्ट ऑफ एफर्ट्स.